जर का 2 षटकार जो खेळाडू मारेल त्या एका खेळाडूसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज। फिरून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। वॉट कॅच, द कॅच ऑफ द डे, द कॅच ऑफ द टूर्नामेंट म्हणावं लागेल। अप्रतिम झेल पकडलाय आणि फलंदाज गोल्डन डकचा शिकार होत असताना संजय बॅक टू द पॅव्हलियन। देऊल आली आणि सूरज भाऊ 11 या दोन टीम्स मध्ये खरं तर ही लढत आपण पाहतोय। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं। सूरज भाऊ 11 संघाने पहिल्या षटकासाठी गोलंदाज तुषारला आपण पाहिलं आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार मात्र या ठिकाणी फलंदाज झाला संजय। पुढचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर रोहन। 2 षटकारांसाठी खेळाडूला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल। या स्पर्धेचे खरं तर आयोजक सर्व आता मात्र या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। ऑफसाइडला अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर राहणारा हा चेंडू आपण पाहिला आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल खरं तर पाहायला मिळतोय। कौतुक करावं लागेल सूरज भाऊ 11 या टीमचं। अर्थातच अंडर 19 मधले भरपूर खेळाडू या टीम मध्ये आपण पाहतोय। अपकमिंग यंगस्टार, रायझिंग सुपरस्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय। आगामी कालावधीमध्ये खरं तर हेच खेळाडू जितवाई जिते या प्रमुख संघामध्ये देखील ग्रामीण गटातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। 12th मॅन देखील त्यांचे आपण पाहू शकताय। शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेत। त्यांचं स्वागत करूया। डीपेक्षा कव्हरला क्लास, स्वीट टायमिंग, चेंडू मात्र जाईल सीमा पार, षटकार। जबरदस्त फटका या ठिकाणी आपण पाहिला। आणखीन एक चांगला फटका डीपेक्षा कव्हरला। क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑफ वरून वेगाने क्षेत्ररक्षक आला, चेंडूला फील्ड केलं। तत्पूर्वी रन्स आली, एक सिंगल। क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त आहे गोलंदाजीचा जर का आपण विचार केला टीम सूरज भाऊ 11 संघाचा, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच बलवान, तितकाच ताकदीचा, अर्थातच टीम देऊल आली। चांगला चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर, मातीचा सुगंध आला असेल या ठिकाणी फलंदाजाला, ज्या अर्थी अगदी खोल्यात फेकला, बुंद्यात चेंडूला फेकला आणि हा निर्धाव चेंडू आलाय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक, पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल। षटक संपलं पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहतोय 8 रन्स, 8 धावा धावफलकावर यावेळेस पाहायला मिळत आहेत। टॉस जिंकल्यानंतर सूरज भाऊ 11 या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं, आमंत्रित केलंय देऊल आली संघाला की जिकडे पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली। अर्थातच फलंदाज बाद झाला संजय। तदनंतर रोहनच्या बॅटमधून आलेला एक षटकार आपण पाहिला। दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज महेश, रेड अँड व्हाईट कलरची जर्सी, ब्लॅक ट्रॅक मध्ये खरं तर प्रॉपर क्रिकेटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कदाचित यातील काही खेळाडू जितवाई जिते संघामध्ये देखील खेळत असतील, परंतु या टीमवर भरपूर भरोसा आहे टीम सूरज भाऊ 11 की हा संघ अर्थातच क्वालिफाय करेल का सुपर 3 मध्ये। चांगला चेंडू फेकला देऊल अलीच्या अगेन्स्ट फाईट करत असताना। राजसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल।
चांगला फटका आहे समोरला, क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जाईल सीमा पार. षटकार. ठिकाणी आले 2 षटकार त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिलेत, परंतु दीपेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी राजला 500 रुपयाचं कॅश प्राइज. राजसाठी ही ऑफर आहे. पेन शॉपिंग पेन मध्ये अनेक ऑफर्स आपण पाहतोय. खूप चांगले ब्रँडेड कपडे, शूज, चप्पल, स्मार्ट वॉच, डिजिटल गॅजेट्स, अर्थातच विविध प्रकारचे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी तुम्हाला जरूर मिळतील. जरूर पेन शॉपिंग पेनला तुम्ही भेट द्या. नवीन खेळाडू विजय, डाव्या हाताचा फलंदाज विजयला आपण पाहतोय. चांगला फटका आहे, बॉल बॅक, कॅच अँड बॉलचा चान्स, सेफली लँडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट, एकच मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. आणि षटक क्रमांक 2, दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आता राज केव्हा स्ट्राईकला येईल हा मात्र एक मोठा प्रश्न असेल. गरीब आणि गरजू संघटनेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मण पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी मंचकावर केला जाईल. मी आदरणीय जेके दादांना विनंती करेल, दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण लक्ष्मण पाटील साहेबांचा सन्मान करूया. गरजू आणि गरीब व्यक्तींसाठी नियमित कार्यशील असणारे, मदतीचा एक हात ज्यांच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा पाहिलाय, आणि असे लक्ष्मण दादा पाटील यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत. समाज सेवा हीच ईश्वर सेवा, खरं तर हा ध्यास ज्यांनी घेतलाय असे लक्ष्मण पाटील यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धे आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फुल टॉस आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक टप्पा चेंडूला पकडेल तत्पूर्वी सिंगल रन्स. आणि आता स्ट्राईकवर मात्र राज आलाय. दीपेश याच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, आणि संगमामा ह्या दोघांकडून खरं तर हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. सो दोघांकडून 500, अर्थातच एका षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. राज आज फंटास्टिक फ्रायडे आहे, अर्थातच आज शुभ शुक्रवार आहे. पाहूया, एका षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज. इकडे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. प्रेक्षक म्हणतात डबलचा कॉल, त्या ठिकाणी खेळाडू धावबाद. आणि जरूर या ठिकाणी राजला मात्र माघारी यावं लागेल.
नवीन खेळाडू पहा त्यांनी अगदी विचार केला नाहीये कारण की त्याला असं वाटलं की आवश्यकता आता माझीच आहे मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा मॅनेजमेंट स्टाफ विचार करेल कोणता खेळाडू पाठवायचा त्याआधीच नाहीये भरोसा दाखवलाय त्यांनी. संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये कधी कधी मॅनेजमेंट स्टाफचा विचार न घेणंच योग्य असं मात्र काहीसं म्हणावं लागेल. फुल टॉस आहे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न तिकडे सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 1 धावाच्या मदतीने 18 धावा. देऊल आली आणि सूरज भाऊ 11 जयेश यांचा संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. 3 षटकांची लढत. जितुआई एकता गावकप 2025 25वा पर्व. या ठिकाणी ज्या पर्वावर तमाम जितेवासियांना आहे गर्व असं हे पर्व आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन RS लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. आणखीन एक सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. फंबल पाहायला मिळालं. सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये. 2 रन्स स्कोर कार्डमध्ये ॲड केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल धावफलकावर 20 धावा धावफलकावर. अंतिम षटकातील खरं तर काही चेंडू इकडे बाकी असतील. गोलंदाज नितेश चांगला फटका लॉफ केलं. स्वीट साऊंड ऑफ द बॅट स्लॉट मध्ये होता. सिक्सर प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. माइटी हिट ऑन साइडला धमाका षटकार. पण आमचे प्रेक्षक खरं तर विजयसाठी कॅश प्राइज लावण्याच्या विचारात होते परंतु ते लावण्याआधीच त्यांनी षटकार मारलाय. व्हॉट अ बॅटिंग जबरदस्त फुटवर्क पहा. बॅटची एज एजंट टेकन. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम देऊल आली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर. 27 धावसंख्येची आवश्यकता या ठिकाणी जरूर असेल. सूरज भाऊ 11 या संघाला चांगली फलंदाजी खरं तर पाहायला मिळाली. विजयी संघांना विनंती आहे. विजयी संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. पाठ ड्रॉ केला जाणार आहे. विजयी संघाचे कर्णधार 6 संघ जे विजयी झालेले आहेत ते 6 संघाचे कॅप्टन आपण समालोचन कक्षामध्ये यावं प्लीज. थोडी घाई करा. अर्थातच टीम मर्याई B, लायन्स A, अशोक 11, तदनंतर शिव मल्हार B, तदनंतर नवज्योत A, टीम विष्णुकांता A या सर्व संघांचे कॅप्टन आपण समालोचन कक्षामध्ये यावं. पा ड्रॉ या ठिकाणी संपन्न होईल. सर्व कॅप्टन जर का उपस्थित असतील तर आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. विजयी 6 संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत का? 1 2 3 4 5 6. सहा विजयी संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 7वा सामना जो सुरू आहे त्यांचे प्रतिनिधी देखील इकडे उपस्थित आहेत.
पण ड्रॉ मध्ये 7 चिठ्ठ्या आहेत. 2 चिठ्ठ्यांवर 1 नंबर टाकलेला आहे 1-1. ती चिठ्ठी ज्यांच्या हातात येईल त्यांचा पहिला सामना असेल. पुढच्या चिठ्ठ्यांवर 2-2 2चा आकडा असेल त्यांची दुसरी मॅच. तिसऱ्या चिठ्ठ्यांवर 3चा आकडा टाकला आहे त्यांची तिसरी मॅच. आणि एक बायची चिठ्ठी आहे. अर्थातच 6 चिठ्ठ्या इकडे आहेत. 7 चिठ्ठ्या क्षमा असाव्या आणि 7 कॅप्टन्स या ठिकाणी आपण चिठ्ठी उचलायची आहे. मॅच जी सुरू आहे ते आयोजन कमिटी किंवा एक त्यांचा आलेला आहे खेळाडू. ओके, घाई करू नका, आरामात उचला. कोणत्या संघाला? शिवमल्हार संघाला बाय मिळाले. मॅच 1 नंबरची मॅच नवज्योतच्या अगेन्स्ट अशोक 11 ही पहिली मॅच असेल. आणि दुसरी मॅच असेल विजयी संघ आणि विष्णुकांता यांची दुसरी मॅच. लायन्स आणि मरियाई बी यांचा तिसरा सामना असेल. दोस्तों चलेंगे मैदान की तरफ जहाँ पे दूसरे पारी की शुरुआत आपको यहाँ से होते हुए नजर आएगी. अंपायर का मैच ऑन होने का इशारा. 2 बड़ी टीमों के बीच मैदान के अंदर जंग शुरू है. देवलाली के सामने सूरज भाऊ 11. पहली पारी में रन बनी है 26. 27 का करना है पीछा. मंदार ठाकुर के साथ तुषार ठाकुर ये जोड़ी है. रोहन करेंगी शुरुआत. पहली गेंद टप्पा खाने के बाद हल्का सा नीचे रहती हुई नजर आएगी. बड़ा हिट लगाने की कोशिश लेकिन विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन. संपर्क नहीं था गेंद और बल्ले के बीच, उसी वजह से गेंद गई विकेट कीपर के पास. और डॉट गेंद के साथ यहां से आपको आगाज होता हुआ इस दूसरी पारी का नजर आएगा. यहां से शिवमल्लार टीम को बाय मिलती हुई नजर आई. वो टीम अगले राउंड में पहुंच चुकी है. शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, ऑन साइड पर पुल करना चाहती थी. गेंद हवा में, लेकिन फील्डर ने देखी है जज ही नहीं किया. उन्हें पता ही नहीं गेंद कहाँ गई और कहाँ से आई. उसी वजह से जमीन पर यह गेंद गिरती हुई आपको नजर आएगी. 1 रन यहां से. अंपायर 1 रन लीना. 1 रन के साथ टीम का अकाउंट आपको ऊपर होता हुआ नजर आएगा. राकेश दादा मात्रे इनकी तरफ से हर छक्के के लिए यहां से 100 का इनाम है. बैकफुट पर गए, पंच किया, ताकत का इस्तेमाल यहां से आपको नजर आएगा और गेंद सीधा डीप पॉइंट के बाहर. 4 रन. विकेट हैट्रिक के लिए 1000 और हर विकेट के लिए 100. कृष्णा मात्रे ने कैच अगर छोड़ा तो उनके लिए भी 500 का इनाम है. बैकफुट पर जाकर इस बार भी पंच करना चाहते जरूर थे अंपायर. दोनों भाई फैलाकर हमारी तरफ इशारा करेंगे कि यहां से एक वाइड गेंद आपको डिलीवर्ड होती हुई जरूर नजर आएगी. वाइड गेंदें टीम गेंदबाजी करते हुए टीम के लिए खतरे की घंटी हो सकती है. वाइड गेंदें थोड़ा सा महंगी साबित जरूर होगी. शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, पुल किया ऑन साइड पर. कमाल का स्ट्रोक था. गेंद गैप में देखते ही देखते 1 बाउंस 2 बाउंस ओवर द रोप. 4 रन.
विक्रम धनाजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत मात्र नक्कीच केलं जाईल. त्यांच्यासोबत गजानंद रामचंद्र म्हात्रे साहेब, गजानन रामचंद्र म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांची देणगी मात्र या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचं देखील आभार मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करूया. शेवटच्या बॉलवरती मात्र आपण पाहिलं 4 धावा आल्या होत्या, परंतु पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. नो बॉल का डिसीजन थर्ड अंपायर के माध्यम से आएगा और उसी वजह से 4+1 के 5 रन यहाँ से बैटिंग टीम के अकाउंट में जरूर ऐड ऑन किए जाएंगे. 5 रनों की मदद से टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर 19 रन. चला नवजोत 11 संघाचा कर्णधार आणि अशोक 11 संघाचा कर्णधार टॉस साठी यावं. चला लगेच या कॅप्टन. अंपायर का फ्रीट का इशारा आएगा मैदान के अंदर, फिर एक बार शुरुआत की जाएगी. इस बार भी देखिए लॉफ्ट किया ऑफ साइड पर, कमाल का ताकत. तुषार मात्रे रुकने का नाम नहीं ले रही है. 4 की भाषा मैदान के अंदर बोली जा रही है. एक और बार मिलेंगे 4 रन. लढाई आपल्याला पाहायला मिळेल अशोक 11 आणि नवजोत 11 या दोन टीम्स मध्ये. हेड आणि टेल कोण कॉल करतोय? अशोक दादा. हेड इज अ कॉल, इट इज अ हेड. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण निवडले. खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण दोन्ही टीम्सला देऊया. 23 रन बनी है. 23 रन बनी है. जीतने के लिए 27 चाहिए, मतलब 4 और बचे हैं. 12 गेंदे और जीतने के लिए 4 रनों का समीकरण मैदान के अंदर यहां से बनता हुआ जरूर नजर आएगा. 4 रन 12 गेंदे, थोड़ा सा इजी इक्वेशन यहां से बैटिंग टीम के लिए आपको बनता हुआ जरूर नजर आएगा. गेंदबाज चल पड़ी है. हल्के हाथों से फ्लिक ऑफ द रिस्ट, कलाइयों का बढ़िया इस्तेमाल. गेंद वहां से गैप में है. खिलाड़ी यहां से जाते हुए जरूर नजर आएंगे गेंद के ऊपर. तब तक एक सिंगल यहां से जरूर पूरा किया जाएगा. हॅलो चेक. हॅलो. सर्वांनी पाहुणे आदरणीय विक्रमदादा म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. विक्रमजी म्हात्रे समाजसेवक यांना विनंती आहे की आपण यावं. आपलं स्वागत. फुल टॉस गेंद है, ऑन साइड पर लॉफ्ट किया. एक फाइट, वातावरण टाइट. मामला यहां से होगा खत्म और इस मैच को बड़ी आसानी के साथ जीता टीम सूरज भाऊ 11 ने, जिनको हम खरं तर आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आहोत. या ठिकाणी आमचे एक लाडके प्रेक्षक या ठिकाणी आहेत. प्रथमतः नाव सांगायचं तुझं? रोहन लक्ष्मण रामभाऊ पाटील. 25वे वर्ष या ठिकाणी आपण पाहतोय. लक्ष्मी नारायण आणि देऊल आली क्रिकेट क्लब जिथे आयोजित ही स्पर्धा आहे. काय सांगशील?